सर्वात कठीण विषय म्हणजे गणित असंच आजकाल बऱ्याच मुलांना वाटतं. कारण की गणित त्यांना काहीच जमत नाही आणि गणितात ते खूप कच्चे आहेत आणि त्यामुळं त्यांना गणित हा सर्वात कठीण विषय वाटतो. तर खरंच गणित एवढा कठीण आहे का? तर माझं उत्तर आहे की नाही. गणित सर्वात सोपा विषय जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर गणित सारखा सोपा विषय नाही आणि त्यात तुम्ही खूप चांगले मार्कही पाडू शकता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की गणिताचा अभ्यास योग्य पद्धतीने कसा काय करायचा. कारण का बऱ्याच मुलांना गणित हा सर्वात कठीण विषय वाटतो, त्यामुळं त्यांचा अभ्यास व्यवस्थित गणिताचा होत नाही आणि त्यांचा गणित तसाच राहतो आणि गणित कधी त्यांचा सुधरतच नाही. त्यामुळे तुमचीही हीच समस्या असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण का आज मी अशा 3 गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवून गणिताचा अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्हालाही गणित खूप सोपा वाटायला लागेल. तर कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? चला मी तुम्हाला एक-एक करून त्या सांगतो. पहिली गोष्ट, स्वतःहून गणिताचे प्रश्न सोडवा. म्हणजे काय? तर बरेच मुलं काय करतात, की जेव्हा ते गणिताचा अभ्यास करायला बसतात किंवा गणितातला कुठला प्रश्न ते सोडवून बघतात, तेव्हा त्यांना तो जमत नाही आणि नाही जमला तर ते ठेवून देतात आणि पुढे जातात. पण तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही गणिताचा अभ्यास करायला बसलेत आणि कोणता प्रश्न तुम्ही सोडवून बघतायत आणि तुम्हाला सोडवता आला नाही तो, तर परत बघा, परत सोडवा. परत चुकला, परत सोडवा. तो सारखा चुकेल, तुम्ही सारखा सोडवा आणि एक वेळ अशी येईल का जेव्हा तो तुम्हाला प्रश्न तुम्ही सोडवाल आणि उत्तर बरोबर असेल. त्यामुळे हार मानायची नाहीये आणि काय करायचंय, सोडवत राहायचंय आणि हळू-हळू रोज तो तुम्ही असंच केलं, तर तुम्हाला ही गणिताची सवय लागेल आणि गणित हा विषय तुमचा आवडता विषयही बनू शकतो आणि गणित हा सोप्पा तर तुमच्यासाठी नक्कीच होईल. त्यामुळे यापुढे तुम्ही जेव्हा कधी गणिताचा अभ्यास करायला बसाल किंवा कोणत्या गणितातला प्रश्न सोडवाल, तेव्हा तुम्हालाही तो स्वतःहून सोडवत राहायचे आणि नक्कीच तो तुम्हाला जमेल. त्यामुळे यापुढे जेव्हाही तुम्ही बसाल तेव्हा स्वतःहून सोडवत राहा गणिताचे प्रश्न. दुसरी गोष्ट, रोज गणिताचा अभ्यास करा. म्हणजे काय? तर बरीच मुलं काय करतात, की ते गणित हा असा विषय समजतात, की ते 1 दिवस करतात आणि 4 दिवस परत बघत बी नाही तिथं. तर हे तुमचं चुकतं. तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला गणिताचा अभ्यास हा रोज करायचा आहे. भलेही तुम्ही तो 30 मिनिटंही गणिताचे प्रश्न सोडवले रोज, 5-6 सोडवले तरी भरपूर आहेत. पण तुम्हाला रोज सोडवायचे आहेत. त्याने काय होईल, तुमचा गणिताचा अभ्यास चांगला होईल आणि तुम्ही रोज-रोज जेव्हा तो गणिताचा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला त्या विषयाची सवय लागेल आणि एकदा सवय लागली, तर तो गणिताचा विषय तुमच्यासाठी नक्कीच एकदम सोपा होईल. त्यामुळे आजपासून तुम्ही रोज गणिताचा अभ्यास नक्कीच करा. गणिताचा अभ्यास करण्यासाठी रोजचे 30 मिनिटं तरी तुम्ही काढलेच पाहिजेत. जास्ती काढली तरी चांगलं आहे, पण 30 मिनिटं तरी तुम्ही गणिताचा विषयाचा अभ्यास करायला रोज काढलेच पाहिजेत. तिसरी गोष्ट, चुका शोधा आणि त्यातून शिका. म्हणजे काय? तर बरेच मुलं काय करतात, जेव्हा ते गणिताचा कुठला प्रश्न सोडवतात, तेव्हा त्यांना तो सोडवता जमला नाही आणि त्याचं उत्तर त्यांच्याकडनं चुकला, तर त्यांना वाटतं ते कठीण आहे आणि ते ठेवून देतात आणि पुढे जातात. पण तुम्हाला काय करायचंय? तुमचा जर कोणता प्रश्न चुकला आणि उत्तर चुकीचं आलं, तर तुम्हाला काय करायचंय, तो उत्तर का चुकलाय तुमचा, त्यात तुम्ही काय चुकी केले, चुकी बघायचे आणि परत सोडवायचे आणि त्या चुका तुम्हाला बघायच्या आणि त्या चुका सुधारायच्या. त्या चुका तशाच ठेवून तुम्हाला चालणार नाही, त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील आणि जेव्हा तुम्ही असं रोज कराल, तेव्हा एक-एक चुकी तुमची सुधारत जाईल आणि तुमचा गणित विषय हा चांगला विषय बनला आणि आवडता विषय बनाल. त्यामुळे चुका तसंच ठेवत नका जाऊ, त्यातून शिकत जा. त्या चुका का झाल्यात, तर परत तीच चुकी होऊ नये याचा प्रयत्न करा. त्यामुळे यापुढे तुम्ही जेव्हाही गणिताचा अभ्यास कराल, गणिताचा कुठला प्रश्न सोडवाल, तेव्हा त्या चुका होतील तुमच्याकडनं उत्तर काढताना, त्या चुका सुधारा आणि त्यापुढे ती चूक परत होणार नाही याचा प्रयत्न करत राहा. तर ह्या होत्या त्या 3 गोष्टी ज्याच्या मदतीने तुम्ही गणित तुमचा चांगला करू शकता आणि जर तुम्हाला काहीच जमत नसेल गणित, तर ह्या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि मग गणिताचा अभ्यास करा. तुम्हाला गणित हा विषय नक्की जमायला लागेल आणि त्याची आवड तुम्हाला नक्की लागेल आणि तुम्हाला तो विषय खूप सोपाही जाईल. तर तुम्हाला या 3 गोष्टी लक्षात ठेवून गणिताचा अभ्यास करत राहायचे. तुमचा अभ्यास गणिताचा नक्की चांगला होईल आणि चांगली मार्क नक्की पडतील. तर आता मी इथं व्हिडिओ थांबवतो, पण थांबवण्याच्या आधी एकच सांगतो, की जर तुम्ही कोणती गोष्ट मनावर घेतली आणि तुमच्यात त्याची जिद्द असेल, की हो मला गणितात चांगलं बनायचे तर बनायचे, मला मेहनत करायची तर करायची, तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही आणि तुम्ही गणितात नक्की चांगले बनाल. गणितातच काय तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ती मनावर गोष्ट घेतली आणि त्यासाठी तुम्ही जर मेहनत घेतली, तर तुम्हाला ती गोष्ट नक्कीच भेटेल. त्यामुळं यापुढे तुम्हीही मेहनत घ्या आणि या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. याच्या मदतीने तुम्हाला गणिताचा अभ्यास करायला खूप सोपं जाईल
तर आता मी इथं हा व्हिडिओ थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.